कोकणात पावसाळा सुरू झाला की निसर्गरम्य आणि फेसाळणारे धबधबे पाहायला मिळतात. चिपळूणच्या परशुराम घाटापासून सवतसड्याच्या या 500 मीटर उंचावरून पडणाऱ्या धबधब्यापासून कोकणातल्या धबधब्यांची सुरुवात होते. सह्याद्रीच्या डोंगर रंगातून कोसळणारे हे मोठे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळ्यात सवतसड्यापासून ते मार्लेश्वराच्या या धबधब्यांची ही दृश्य मन मोहून टाकणारी असतात. हे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी, धबधब्यांखाली भिजून चिंब होण्यासाठी अनेक पर्यटक लांबून इथे येतात. कुठेच बघायला भेटत नाही असं. म्हणजे पहिल्यांदा खूप पाऊस आता सुरू झालेला आहे आणि आता एवढं मी कधी बघितलं नव्हतं, पहिल्यांदाच बघितलंय. या फेसाळणाऱ्या धबधब्यांचा आवाज ऐकतच राहावंसं वाटतं. त्यातून इतक्या उंचावरून खाली पडणाऱ्या धबधब्याखाली बसण्याचा आनंद काही वेगळाच. अशा दुतर्फा शेताच्या मधून वेगानं धावणारी कोकण रेल्वे पाहून वेगळीच मजा वाटते. हा वरून एवढ्या उंचावरून धबधबा पडणार मी पहिल्यांदाच बघतोय. मी खाली उतरलेलो पावसात, तिथे तुषाराच्या इथे थांबावं म्हणजे एकदम अंगावर शहारे येतात, एवढं जोरात पाणी पडतंय. पावसाळ्यातील हे सर्वच धबधबे पर्यटकांसाठी निसर्गाची पर्वणी ठरतात. कोकणच्या हिरवळीत डोंगर कपारीतल्या धबधब्याचा अविस्मरणीय अनुभव एकदा तरी घ्यावा असा मोह कोणालाही होतो. कॅमेरामन अनिकेत होल्लमसह मनोज लेले, साम मराठी, रत्नागिरी.